पुण्यातनं रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द झाली आहे। ही भेट रद्द का झाली याबाबत अद्याप रोहिणी खडसे यांच्याकडून मात्र कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। आज सकाळी 11 वाजता रोहिणी खडसे या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यासाठी येणार होत्या। तर रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवलकर यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट होणार होती, मात्र ती आता रद्द झाल्याची बातमी समोर येते। तर विनाश, ही भेट रद्द का झाली याचं कारण आपल्या समोर येतंय का? आपण जी माहिती घेतली आता त्यानुसार राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे ज्या आता कालच्या प्रकरणानंतर खरं तर या सगळ्या गोष्टींवर संपूर्ण माध्यमांची नजर आहे, त्याच्यामुळे आज तिथं जे आयुक्तालयामध्ये भेट घेणार होत्या रोहिणी खडसे यांना कदाचित माध्यमावर सगळे तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळाली असावी, त्यामुळे रोहिणी खडसे यांनी ही भेट नाकारली असावी अशी काहीशी चर्चा जी आहे ती सूत्रांकडून आपल्याला समजते। मुळातच आता आयुक्तालयात भेट घेऊन ते याविषयीची माहिती घेणार होते का, अजून काही त्याविषयीची चर्चा होणार होती का, याबाबत देखील वेगवेगळी चर्चा ती आपल्याला पाहायला मिळते। मात्र या दरम्यान जे रोहित पवार आहेत राष्ट्रवादीचे नेते आणि प्रशांत जगताप इथले पुण्याचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष ते देखील आता थोड्या वेळात इथे भेट घेणार आहेत आयुक्तालयात येऊन। त्यामुळे काल जी घटना घडलेली आहे रेव पार्टीची, या पार्श्वभूमीवर या सगळ्या ज्या भेटी होत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या भेटीमध्ये काही चर्चा होती का? मुळातच आज आता पोलिसांचा जो काही रिपोर्ट येणार होता, कारण रेव पार्टी झाल्यानंतर त्यांच्या ब्लड सॅम्पलमध्ये काही अंश आढळलेले आहेत का, या बाबतीत पुढे कोणती कारवाई होणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। त्याच्यामुळे थोड्या वेळात पोलीस देखील या बाबतीत पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील का, याच्यावर देखील आपण नजर असणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद अविनाश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।